सबका मकसद एक ही है, ठीक भाग तक। नहीं दिख रहा। माकर तो डकिया, ये चाल हो जाएगा ना, सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा, हट नवरा पाहिजे तवरा। अरे जेवढे असतील ना नवऱ्यांना बाबू पुरतय। जनतेचा काही दिशा तुझा तुमना राष्ट्रवादी
मध्ये जाऊया साथी एका दुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. अरे बेटेनो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतो की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहील. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचं आहे. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं. त्यांना साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. वाटलं नव्हतं कोणालाही असे अघटित घडून जाईल. चालता बोलता देव तुम्हास नेई. माणुसकी स्नेह याची जेव्हाही चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिले तुमची आठवण येईल. महाराष्ट्राचे लाडके नेते दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.